अफजल खानाच्या 10 नोव्हेंबरला तो पोचलाय, मध्ये एकच दिवस आहे, 10 नोव्हेंबरला भेट आहे. 9 नोव्हेंबरला महाराजांनी प्रतापगडाच्या एका माचीवरती, त्याला जनीचा टेंब म्हणतात, तिथे एक सुंदर शामियाना उभारला सर. आणि त्या शामियान्यामध्ये महाराजांची आणि अफजल खानाची भेट ठरली. 10 नोव्हेंबरचा दिवस उजाडला, महाराजांनी भेटीला जायची तयारी केली. महाराजांचं नियोजन बघा, एखादं काम करायचं म्हणजे पूर्ण नियोजन करून करायचं. महाराजांनी भेटीला जाताना सगळ्या शक्यता विचारात घेतल्या. अंगामध्ये चिलखत घातले, वरून जरीचा कुर्ता घातलाय, वरून अंगरखा घातलाय. अंगरख्याच्या एका आस्तनीमध्ये वाघनखन, दुसऱ्या आस्तनीमध्ये बिचवा लपवला, डोक्यावर जिरे टोप घातला, वर मंदिर बांधला, भवानी मातेचं दर्शन घेऊन महाराज प्रतापगडावरनं खानाच्या भेटीसाठी त्या शामियान्यामध्ये निघालेले. सोबत 10 अंगरक्षक आहेत महाराजांच्या. जिवाजी महाले, संभाजी कावजी कोंडाळकर, ह्या सगळ्या 10च्या 10 अंगरक्षकाची नावं शिवभारतामध्ये परमानंदाने दिलेली आहेत. त्यातला 10वा अंगरक्षक आहे सिद्धी इब्राहिम बर्बर. मुसलमान व्यक्तीला महाराज अंगरक्षक नेमताय तो, म्हणजे महाराजांचा लढा धार्मिक लढा असेल का, ही आज खऱ्या अर्थानं आपण शिकवण शिवचरित्रातून घेणं गरजेचं आहे. महाराज 10 अंगरक्षक घेऊन आले, खाली उतरले, गड उतार झाले. तिकडे अफजल खान आधीच शामियान्यात येऊन बसला होता. शामियान्यामध्ये बडा सय्यद अफजल खान, महाराजांचा वकील आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, हे 4 लोक तिथं शामियान्यात आहेत. महाराजांनी सांगितलं त्या बडा सय्यदची मला भीती वाटते, त्याला शामियान्यातनं पहिलं बाहेर पाठवा, तर मी आत येतो. अफजल खान अजून खुश म्हणला, हे बडा सय्यदला घाबरतोय, माझ्याशी कसा लढायचा. महाराजांनी त्याला इतकं गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला. बडा सय्यद निघून गेला. दोघांचे 10 अंगरक्षक बाणाच्या टप्प्यावर उभे राहणार होते आणि ही भेट सशस्त्र होती. महाराज शामियान्यात जातात. महाराजांना पाहून अफजल खान उठून उभा राहतो आणि त्यांची गळाभेट होते. गळाभेट घेता घेता अफजल खानानं दगा केला. त्याची महाराजांची मान त्यांना डाव्या बगलत दाबली. पाठीवरती तो कटेरीचा वार करतोय, पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करतोय, पण आत चिलखत असल्यामुळे फक्त अंगरखा फाटला, जरीचा कुर्ता फाटला. महाराज बचावले गेले. महाराजांनी खानाचा दगा ओळखला, आपल्या आस्तनीतली वाघनखं काढली, खानाच्या पोटात खुपसली खास आणि मग त्याची चरबी बाहेर काढली. दुसऱ्या हातातला बिस्वा महाराजांनी त्याच्या पोटात खुपसला, आत खुपसला, फिरवला आणि ओढला बाहेर. पोरं बरीचशी बसलेत, मॅगी लोंबल्यासारखी आतडी लोंबत होती पोटात ना अफजल खानाच्या. रक्ताचा धबधबा लागला, काय बारका अवजार नव्हतं ते. आणि मग खान मोठमोठ्याने ओरडायला लागला, दगा दगा दगा, बचाव बचाव बचाव. आणि बाहेर शामियान्याची जी पालखी ठेवलेली होती त्या पालखीत जाऊन खान झोपला. भोयांनी पालखी उचलली, भुई पालखी घेऊन त्याच्या सैन्याच्या तळाकडे पळायला लागली. हे बघितलं संभाजी कावजी कोंडाळकर नावाच्या महाराजांच्या सरदारानं. भुई पुढे पळतायत, संभाजी कावजी मागं, भुई पुढे पळतायत, संभाजी कावजी मागं. आणि थांबा, एक्सक्यूज मी असला प्रकार नाही. पळत्या पालखीच्या भोयांचे पाय छाटून टाकले संभाजी कावजीने. भोयांना पळायची इच्छा आहे, पण पायच जागेवर नाही, पळायचं कसं. भुई खाली पडले, पालखी खाली पडली. त्या पालखीत झोपलेल्या अफजल खानाचं मस्तक संभाजी कावजींनी एका हातानं धरलं, दुसऱ्या हातानं त्याच्या गर्दनीवरती तलवार फिरवली, सारखं आणलं, पार्सल आणल्यासारखं हलवत हलवत. तोपर्यंत इकडे शामियान्यात गडबड झाली. आपल्या धन्याला शिवाजीराजांना मारलं हे पाहून बडा सय्यद इतका चिडला, दांडपट्टा घेऊन शिवाजीराजांच्यावर वार करायला असा पळतच येतोय. शिवभारतामध्ये परमानंदानं खूप चांगलं वर्णन केलंय. तो शिवाजीराजांच्यावर वार करणार, एवढ्यात त्याच्यापासून 12 हात अंतरावरती जिवाजी महाले उभे. टायमिंग साधणं कशाला म्हणतात हे शिवचरित्र आपल्याला शिकवतंय. वेळेचं महत्व काय, फ्रॅक्शन ऑफ सेकंद, एका क्षणाचा विलंब झाला असता तर महाराजांच्या शरीराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असत्या. जिवाजी महालेंनी शिवाजीराजांच्यावर हात उगारून, दांडपट्टा उगारून आलेल्या त्या बडा सय्यदचा हात वरच्यावरच तोडला. त्याला मारायची मस्त इच्छा आहे हो, पण हातच गायब आहे, मारायचं कसं. दांडपट्टा हात सगळंच खाली पडले. दुसरा वार केला मस्तकावरती, शिरवार, आणि एका बडा सय्यदचे 2 छोटे सय्यद. तेवढ्यात अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तो तलवार काढून आलाय आणि त्याला वाटलं आपण मारू शिवाजीराजाला. आपल्या धन्याला त्यानं ठार केलं, आपण आता त्याला मारू. महाराज त्याला सांगतायत वकिलाचं काम शिस्ताई करणं, शस्त्र हातात न घ्यावे. कारण महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ वकील तिथंच उभे होते, त्यांनी शस्त्र हातात घेतलं नव्हतं. महाराज त्याला सांगतायत वकिलाला हातात शस्त्र घेऊन नाही, तरी तो ऐकच ना. त्याला वाटलं आपण शिवाजीराजाला मारू. इथं अफजल खानाची डाळ शिजली नाही, इथं कुलकर्णीची अगरबत्ती कुठं लावतात. 2 वार त्याचे महाराजांनी वर अडवले. तिसरा वार मात्र महाराजांच्या जिरोटोपावरती लागला आणि कपाळाला नकळत जखम झाली. त्या जखमेतनं रक्त ओघळायला लागलं. महाराजांचा अंगरखा रक्तबंबाळ झाला आणि मग मात्र आपली तलवार महाराजांनी काढली. एका कुलकर्णीचे 2 कुलकर्णी एका फटक्यात आडवा. स्वराज्याच्या आड येणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी असो, नाहीतर
अफजल खानच असो, उभा फाडला जाईल हा संदेश प्रतापगडाच्या पायथ्याला त्या दिवशी 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी दिला. तो मुस्लिम असो, ब्राह्मण असो, नाहीतर मराठा असो, अफजल खानाची